परंपरेने नाधनाने ना सोन्याने ना चांदीने ना धर्माने ना कर्माने तारण केवळ देव कृपेने. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनांत असे म्हटले आहे, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर कृपा करणारा आहे. प्रिय श्रोते हो, प्रभूची इच्छा असल्यास पुढील काही भागांत आपण आसाफाने लिहिलेल्या या स्तोत्रातील वचनांतून परमेश्वर आम्हास काय सांगू इच्छितो हे पाहणार आहोत. आसाफ हा दाविदाच्या काळातील प्रमुख गीतकार व संगीतकारांपैकी एक होता. त्याला गीत व संगीताद्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देण्याचे काम सोपविलेले होते. तो एका परीने संदेष्टा होता असे म्हणता येईल. वास्तविक या स्तोत्रात आसाफाने त्याच्या मनाच्या द्विधावस्थेचे वर्णन करतानाच त्याचा परमेश्वराच्या चांगुलपणावरील विश्वास प्रगट केला आहे. या स्तोत्राचे पहिले वचन संपूर्ण स्तोत्राचा प्रमुख विचार व्यक्त करणारे विधान आहे. खास करून धार्मिक लोक गरिबी, छळ, त्रास, संकटे, यातना व दुःख भोगत असताना दुर्जनांची होणारी भरभराट, त्यांचे सुख, ऐशाराम व आनंद बघून आसाफ गोंधळात पडला. परंतु जेव्हा त्याने परमेश्वराने इस्रायलावर केलेली दया व दुर्जनांचा शेवट पाहिला, तेव्हा तो ठामपणे म्हणाला, परमेश्वर इस्रायलावर व शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा देव आहे. होय, त्याच देवाने 400 वर्ष मिस्र देशाच्या गुलामगिरीत असलेल्या कित्येक लाख इस्रायली लोकांस अद्भुतरित्या बाहेर आणले. 40 वर्षांच्या संपूर्ण प्रवासात सर्व गोष्टींचा पुरवठा व संरक्षण देऊन त्यांना कनानात आणले व तो देश त्यांना वतन करून दिला. त्यांना स्वतंत्र राष्ट्र व स्वतःची निवडलेली प्रजा बनविले. तशीच दया त्याने संपूर्ण मानवजातीवरही केली. पापाच्या दास्यात पडलेल्या मानवाला सोडविण्यासाठी त्याने त्याचा पुत्र प्रभू येशूला भूतलावर मानव रूपात पाठविले. तो निरपराध व निष्कलंक असताना देखील मनुष्याच्या वाट्याचे वधस्तंभावरील शापित मरण त्याने स्वतः स्वीकारले. कबरेत ठेवले असता 3ऱ्या दिवशी मरणातून जिवंत होत त्याने पाप, मरण व सैतान यांना पराभूत केले. आता जे कोणी शुद्ध मनाने ख्रिस्तावर विश्वास ठेवितात त्यांस तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन देव करीतो. ते त्याच्या स्वर्गीय राज्याची प्रजा बनतात. म्हणूनच जर आम्ही शुद्ध मनाने त्याला शरण गेलो तर स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्हीही म्हणू शकतो, खरोखर देव आमच्यावर कृपा करीतो.